Hello friends, this is your General Science Standard 7 book, and from this book we are going to solve exercise. The lesson name is Cell Structure and Microorganism. Cell structure म्हणजे पेशी रचना, मायक्रोऑर्गॅनिझम्स म्हणजे सूक्ष्मजीव. तर पेशी रचना आणि सूक्ष्मजीव यांच्यावर पूर्णपणे हे पुस्तक हा धडा आधारलेला आहे. त्याच्यामध्ये एकूणच आपल्या मायक्रोस्कोप बद्दल माहिती सांगितलेली आहे, व्हेरियस सेल्स बद्दल माहिती मिळते. याशिवाय आपल्याला अॅनिमल सेल आणि प्लांट सेल याबद्दल या लेसन मध्ये माहिती मिळते. आणि हा लेसन मध्ये आपण एकूणच शिकतो की नेचर ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम्स कसे आहे, युजफुल मायक्रोऑर्गॅनिझम्स कोणते आहे, हार्मफुल मायक्रोऑर्गॅनिझम्स कोणते आहे, आणि या सगळ्यावरच आधारित आपल्याला क्वेश्चन्स विचारलेले आहेत एक्सरसाइज मध्ये. आणि आता आपण एक्सरसाइजचे क्वेश्चन सोडवणार आहोत आणि तुम्हाला मी इथे एकूण एक प्रश्नांची उत्तरं देणार आहे. तर लिहून घ्या तुम्ही. सर्वात पहिला प्रश्न आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. द फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज अ सेल. सेल म्हणजे काय? The structure and function unit of the body is called cell. The structural and functional unit of the body is called cell. हे डेफिनेट असे प्रश्न परीक्षेला येतात, नक्की तोंडपाठ करा डेफिनेशन. सेकंड क्वेश्चन आहे, नेम द डिफरंट ऑर्गेनल्स इन अ सेल. तर सेलचे ऑर्गेनल्स काय काय बघा. न्यूक्लियस, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, राइबोसोम, गोल्गी बॉडी, lysosomes, mitochondria, plastids, vacuoles are all different cell organelles. आपल्याला या डायग्राम मध्ये डिफरंट ऑर्गेनल्स दिसत आहेत आणि याच्यावरूनच आपण या प्रश्नाचं उत्तर लिहिलेलं आहे. व्हॉट आर मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय आहेत? द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑन द अर्थ विच आर इन एव्हरी एन्व्हायरमेंट बट can be seen only under compound microscope are called microorganisms. सूक्ष्मदर्शकाखाली जे दिसतात तेच फक्त काय आहेत? मायक्रोऑर्गॅनिझम्स आहेत. Which are the different types of microorganisms. मायक्रोऑर्गॅनिझमचे कोणते कोणते प्रकार आहेत बघूया. बॅक्टेरिया, व्हायरस, फंगी, algae and protozoan are all different types of microorganisms. The second question बघूया. Fill in the blanks with the proper words. Proper word टाकायचंय. The organelle called dash dash is present in plant cells only. The organelle called the plastids is present in plant cells. Plant cell मध्येच फक्त plastids आहे. Second, garbage is converted into fertilizer by microorganisms. The answer आहे fertilizers. Third बघते आपण इथे. In the cell, photosynthesis is carried out with the help of chloroplast. Photosynthesis साठी काय लागतं? Chloroplast. नंतर D, an electron microscope is necessary for the study of microbes ऑब्लिक आहे हे किंवा सेल ऑर्गेनल्स. म्हणजे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली फक्त आपण मायक्रोब्स किंवा सेल ऑर्गेनल्सच बघू शकतो. इथे डिफरन्स सांगायचंय. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन अस. प्लांट सेल आणि अॅनिमल सेल मधला फरक सांगायचा आहे. आणि दुसरा आहे प्रोकॅरियोटिक सेल अँड इओकॅरियोटिक सेल. तर आपण आता या दोन्हींचे फरक स्पष्ट करूया. प्लांट सेल, अॅनिमल सेल असे दोन कॉलम केलेत आपण. प्लांट सेल हॅव अ डेफिनेट शेप. सगळ्यात महत्वाचं की प्लांट सेलला एक आकार असतो फिक्स. अॅनिमल सेल डोंट हॅव डेफिनेट शेप. इथे अॅनिमल सेल्स म्हणा. Animal cells don't have definite shape. Plant cells have cell wall. Plant cell ला काय असते? Cell wall असते. Animal cells don't have cell wall. त्यांना cell wall नसते. There is single large vacuole in center which pushes the cytoplasm to one end. Plant cell मध्ये आपल्याला एकच व्हॅक्यूल दिसतो की जो सायटोप्लाझमला काय करतो? पुश करतो एका एंडला. आणि इकडे दिसतं अॅनिमल सेलमध्ये द सायटोप्लाझम इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड इन द सेल. आणि इकडे ऑलरेडी अॅनिमल सेलमध्ये सायटोप्लाझम डिस्ट्रीब्युटेड असतो. प्लांट सेलमध्ये बघा चौथा फरक. प्लांट सेल्स डोंट हॅव लायसोसोम्स. प्लांट सेलमध्ये लायसोसोम नसतात. प्लांट सेलमध्ये लायसोसोम नसतात. अॅनिमल सेल्स हॅव लायसोसोम. अॅनिमल सेलमध्ये लायसोसोम असतात.
द मायटोकॉन्ड्रिया आर फ्यू इन नंबर. प्लांट सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया कमी प्रमाणात दिसतात. द मायटोकॉन्ड्रिया इन ग्रेटर नंबर. पण अॅनिमल सेलमध्ये आपल्याला मायटोकॉन्ड्रिया मोठ्या प्रमाणात दिसतात. आता आपण प्रोकॅरियोटिक सेल आणि इओकॅरियोटिक सेल या दोन्ही मधला फरक बघूयात. सगळ्यात महत्वाचा फरक दिसतोय की प्रोकॅरियोटिक सेल द न्यूक्लियस इज नॉट डिस्टिंक्ट. याच्यामध्ये न्यूक्लियस डिस्टिंक्ट नसतो. इओकॅरियोटिक सेलमध्ये द न्यूक्लियस ऑफ सेल इज डिस्टिंक्ट विथ न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिओई आणि न्यूक्लियोप्लाझम. दुसरा फरक आहे मायटोकॉन्ड्रिया आर ऍब्सेंट. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया ऍब्सेंट आहे आणि तेच आपल्याला इओकॅरियोटिक सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट. थर्ड आपल्याला दिसतो डिफरन्स. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये क्लोरोफिल इज प्रेझेंट इन द वेसल्स अँड नॉट इन प्लास्टिस. पण इकडे इओकॅरियोटिक सेलमध्ये बघा क्लोरोफिल इज ऑलवेज इनसाइड द क्लोरोप्लास्ट. ते क्लोरोफिल कायमच क्लोरोप्लास्ट मध्ये असतं. आणि फोर्थ डिफरन्स आहे प्रोकॅरियोटिक सेल्स आर फाउंड इन ब्लू ग्रीन अल्गी अँड बॅक्टेरिया. आणि तेच इकडे इओकॅरियोटिक सेलमध्ये सेल्स आर फाउंड इन हायली इव्हॉल्व्ड प्लांट्स अँड अॅनिमल्स. सो नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज स्केच अँड डिस्क्राईब. स्केच म्हणजे डायग्राम काढायची, डिस्क्राईब म्हणजे वर्णन करायचं. इन युअर ओन वर्ड्स द प्लांट सेल अँड अॅनिमल सेल. आता आपल्या शब्दात आपल्याला प्लांट सेल आणि अॅनिमल सेल वर्णन करायचे आहे. सगळ्यात पहिलं प्लांट सेल बघूया. प्लांट सेलला सेल वॉल आहे, क्लोरोप्लास्ट आहे, नंतर सायटोप्लाझम आहेत. ओके, सायटोप्लाझम नंतर इकडे मायटोकॉन्ड्रिया आहे. आपला डायग्राम काढताना काय काय लक्षात घ्यायला लागेल. एक लार्ज व्हॅक्युल आहे. तर इथे आपल्याला एंडोप्लाझमिक रेटिक्युलम दिसतोय, न्यूक्लियस दिसतोय. आणखीन काय दिसतंय बघू प्लांट सेलमध्ये. फ्री रायबोसोम्स दिसत आहेत. आपला डॉटेड मध्ये जे आहे ते फ्री रायबोसोम्स आहे. आणि इथे आपल्याला सेल मेम्ब्रेन सुद्धा दिसते. सो हे सगळी नावं आहेत. आणि इथे मायटोकॉन्ड्रिया आपण सांगितलं. हे सगळी नावं आपल्याला या प्लांट सेलला स्केच करताना लिहिणं गरजेचं आहे. हे झालं प्लांट सेल. आता या प्लांट सेलला आपण वर्णन करताना आपल्या भाषेमध्ये लिहूयात. प्लांट सेल. आता आपण आपल्या मनाने काही गोष्टी लिहूयात. प्लांट सेल हॅव डेफिनेट स्ट्रक्चर. दुसरं प्लांट सेल हॅव वॉल अराउंड देम. तिसरं क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन प्लांट सेल. चौथं व्हॅक्युल इज युजली सिंगल अँड लार्ज. आणि फिफ्थ आहे व्हॅक्युल इज प्रेझेंट इन द सेंटर ऑफ द सेल. आता यातलं तुम्ही आणखीनही बऱ्याच गोष्टी लिहू शकता. ते सगळं तुम्ही ऍड करू शकता. फ्री रायबोसोम्स बद्दल लिहू शकता, मायटोकॉन्ड्रिया बद्दल लिहू शकता. सो अनेक पॉइंट जे तुम्ही ऍडअप करू शकता. फक्त मी 5 पॉइंट दिलेत की जे मनाने आपल्याला लिहिता येतील. नेक्स्ट आहे अॅनिमल सेल. ओके, तर आपल्याला अॅनिमल सेल दिसते. अॅनिमल सेलमध्ये फ्री रायबोसोम्स आहेत, लायसोसोम आहेत जे की प्लांट सेलमध्ये नाही, फक्त अॅनिमल सेलमध्ये लायसोसोम आहे. नंतर सेल मेम्ब्रेन आपल्याला दिसतो इथे. इथे गॉल्जी बॉडी सुद्धा आहे. गॉल्गी बॉडी म्हणा, गॉल्जी बॉडीज. न्यूक्लियस आहे. नंतर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम पण आहे. व्हॅक्युल आहे इथे. आणि मायटोकॉन्ड्रिया सुद्धा आहे प्लांट सेलमध्ये. सो काही कॉमन फॅक्टर जे प्लांट सेलमध्ये ते आपल्याला अॅनिमल सेलमध्ये पण दिसतात. So this is the sketch of animal cell. Now we are going to write about description the animal cell. So animal cells do not have definite structure. पहिलं, the outermost covering is plasma membrane. Third, the cell organelles are as nucleus, Golgi body, endoplasmic reticulum and many smaller vacuoles. ओके, तर अशा प्रकारे आपण अॅनिमल सेल्स बद्दल लिहू शकता. मी लिहायला सुरुवात केली 3 सायटोप्लाझम, पण मग तिथेच थांबवलं. तर तुम्ही तुमच्या बऱ्याच गोष्टी लिहू शकता. किंवा तुम्ही लायसोसोम्स प्रेझेंट इन अॅनिमल सेल्स असं आपण ह्याच्यात पण लिहिलं होतंच ना की अॅनिमल सेल्स बद्दल इथे आपण डिफरन्शिएट करताना. सो तुमच्याकडे गोष्टी आहेत लिहायला, तुम्ही लिहा. आपण क्वेश्चन नंबर 5 बघूयात आता. एक्सप्लेन द युजेस अँड द हार्मफुल इफेक्ट्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. तर आपल्याला याचे युजेस आणि हार्मफुल इफेक्ट्स मायक्रो ऑर्गॅनिझम्सचे लिहायचे. फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू राईट युजेस ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ओके, आपण फायदे लिहूयात, उपयोग लिहूयात. मायक्रो ऑर्गॅनिझम्स डिकम्पोज द वेस्ट अँड सीवेज वॉटर. खराब पाणी, गटाराचं पाणी आणि कचऱ्याला ते डिकम्पोज करतं. मायक्रो ऑर्गॅनिझम्स कीप द एन्व्हायरमेंट क्लीन. परिसर स्वच्छ ठेवतं. बायोगॅस इज प्रिपेअर्ड बाय द मायक्रो ऑर्गॅनिझम्स.
बायोगॅस मायक्रो ऑर्गॅनिझममुळे करता येतो. ऑइल स्लिक म्हणजे तेल जे सांडतं ना समुद्रावरती पाण्यावरती तर तवंगाला नष्ट करण्याचं काम पण मायक्रो ऑर्गॅनिझम करतात. काही स्पेसिफिक बॅक्टेरिया आहेत. Microorganism helps increasing fertility of soil and also in increasing the protein content of seed in legumes. म्हणजे वनस्पतींना पोषक अशा नायट्रोजनची निर्मिती करण्यात, जमीन सुपीक करण्यात ते मदत करतात. झाला उपयोग. आता आपण हार्मफुल इफेक्ट्स बघूया. Microbes produce enterotoxins and cause food toxic resulting into food poisoning. फूड पॉइझनिंग होण्यासाठी पण मायक्रो ऑर्गॅनिझम्स कारणीभूत असतात. मायक्रो ऑर्गॅनिझम्स स्पॉइल द फूड आणि ते अन्न खराब करतात. ओके. थर्ड इज मायक्रोब्स कॉज डिसीजेस लाईक मलेरिया, डेंग्यू, elephantiasis, yellow fever, chikungunya, Zika fever, etc. These diseases caused by mosquito transfer the microbes into human body. हे छोटे छोटे मायक्रोब्स मॉस्किटोच्या पायावर बसतात आणि ते चावले आपल्या रक्तात जातात आणि मग त्याच्यानंतर आपल्या शरीरामध्ये पण ते ट्रान्सफर होतात. त्याच्या सोंडेतनं, त्या रक्तातनं सगळीकडे ट्रान्सफर होतात. कॉमन कोल्ड, कफ, डिफ्थेरिया, निमोनिया, ट्युबरक्युलोसिस आर डिसीजेस ऑफ रेस्पिरेटरी ट्रॅक विच आर कॉज बाय मायक्रोब्स. आणि हे सगळे आजार मायक्रोब्समुळे होतात. सो सगळी लिस्ट सांगितलेली आहे. हे सगळे प्रॉब्लेम मायक्रोब्समुळे होतात. मी खूप शॉर्ट करून सांगितलं तुम्हाला. तुम्ही जर जास्त लिहू इच्छित असाल तर लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे गिव्ह रिझन्स. डिसीजेस स्प्रेड ऑन लार्ज स्केल ड्युरिंग पिरियड्स ऑफ हेवी रेनफॉल अँड फ्लड्स. खूप पाऊस झाला आणि पूर आला तर अशा वेळेला आजार पसरतात का? उत्तर द्या. उत्तर घ्या. फर्स्ट, इन फ्लड्स वॉटर लॉगिंग कॉजेस ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड हाऊस फ्लाईज. दे स्प्रेड द पॅथोजन्स रॅपिडली. खूप पटकन हे किडे घाण पसरवतात. द ह्युमिड ॲटमॉस्फिअर इंड्यूस फूड स्पॉइलेज. कारण दमट हवामानात पटकन अन्न खराब होतं. इन फ्लड पुडल्स फॉर्म. डबकी तयार होतात. हेल्प इट ब्रीडिंग ऑफ मॉस्किटोज. त्यामुळे डासांची निर्मिती जास्त होते. मायक्रो ऑर्गॅनिझम्स, फ्लाईज अँड मॉस्किटोज कॅरीड सो मेनी डिसीजेस. आणि हे सगळं तयार झाल्यामुळे फ्लाईज आणि मॉस्किटोजमुळे खूप आजार पसरतात, निर्मिती होते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन इज देअर इज अ पॉसिबिलिटी ऑफ फूड पॉइझनिंग इफ वी ईट स्टेल फूड. खूप शक्यता असते की जर आपण शिळं अन्न खाल्लं तर अन्न प्रदूषित होण्याची, दूषित होण्याची. तर तसं नाहीये. फूड स्टेल शिळं अन्न खाल्लं तर फूड पॉइझनिंग होतं, म्हणजे अन्न विषारी होतं, विषबाधा होते अन्नामधनं. हे खरं आहे त्याचा अर्थ. स्टेल फूड हॅव मायक्रोब्स. स्टेल फूडमध्ये काय असतं? मायक्रोब्स असतात. सम मायक्रोब्स प्रोड्यूस एंटीटॉक्झिन्स. आणि काही मायक्रोब्समध्ये काय असतं? एंटीटॉक्झिन प्रोड्यूस करतात. अँड द एंटीटॉक्झिन्स कॉज फूड पॉइझनिंग. आणि हे एंटीटॉक्झिन फार महत्वाचं नाव आहे, लक्षात ठेवा. याच्यामुळे फूड पॉइझनिंग होतं. सो देअर इज पॉसिबिलिटी ऑफ फूड पॉइझनिंग इफ वी ईट स्टेल फूड. तर तुम्ही कधी शिळं अन्न खाऊ नका आणि दुसऱ्याला खाऊ देऊ नका. ओके. सी, सॉइल इज टर्न ओव्हर ड्युरिंग टिलिंग. म्हणजे जमिनीमध्ये मातीवर खाली करतात शेती करताना. का करतात असं? मायक्रोब्स आर प्रेझेंट इन द सॉइल. मायक्रोब्स मातीमध्ये असतात. ते उपयोगी असतात, तुम्हाला माहितीये. दे हेल्प टू डिकम्पोज ऑर्गॅनिक सबस्टन्सेस इनटू इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स. म्हणजे अजैविक घटकातनं जैविक घटकात रूपांतर करून त्याची सुपीकता वाढवणं मातीचे महत्वाचं काम ते करतात. सम मायक्रोब्स ऑल्सो हेल्प इन नायट्रोजन फिक्सेशन. आपण कडधान्य किंवा नायट्रोजन फिक्स करण्यामध्ये त्यांचा महत्वाचा रोल आहे. टू हॅव बेटर यील्ड ऑफ क्रॉप सॉइल इज टर्न्ड ओव्हर ड्युरिंग टिलिंग. म्हणजे चांगलं पीक येण्यासाठी, चांगलं उत्पादन होण्यासाठी मातीला वर खाली करतात. त्यामुळे माती जास्त सुपीक होते आणि पीक छान येतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे फंगस ग्रोज क्विकली इन मॉइस्ट ऑर ह्युमिड कंडिशन्स. दमट जागेमध्ये पटकन बुरशीची वाढ होते. का होते? द फंगस नीड सुटेबल कंडिशन. फंगस काय कुठे पण नाही वाढत, त्याला सुटेबलच कंडिशन लागते, जागा लागते. फॉर द ग्रोथ द मॉइस्ट अँड ह्युमिड कंडिशन्स आर फेवरेबल टू इट. इट डज नॉट ग्रो इन ड्राय कंडिशन्स. म्हणजे सुकं तापमान दिलं, उष्ण सुकं कोरडं हवा दिली तर मग कधीच बुरशी वाढणार नाही. पण जर दमट असेल, उबदार असेल तर अशा ठिकाणी हमखास बुरशी वाढते. तुम्ही अंगावरचा टॉवेल पुसला, अंग पुसला आणि गोळा केला आणि कपड्यात ठेवून दिला तर मग हमखास त्याला बुरशी वाढणार. सो या गोष्टी खूप मॅटर करतात की ह्युमिड टेम्परेचर नको, मॉइस्ट नको. नेक्स्ट क्वेश्चन आहे अ रेफ्रिजरेटर इज यूज इन ऑलमोस्ट एव्हरी होम. का बरं सगळ्या घरांमध्ये रेफ्रिजरेटर वापरतात? डू यू हॅव एनी आन्सर? द आन्सर इज व्हेरी इझी.
try to understand it. रेफ्रिजरेटर हॅज व्हेरी लो टेम्परेचर. रेफ्रिजरेटरला लो टेम्परेचर असतं. दुसरं म्हणजे बिलो 15 डिग्री टेम्परेचर इन रेफ्रिजरेटर. किती असतं? 15 डिग्रीपेक्षा कमी, सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असतं. मायक्रोब्स ग्रो ओनली इन द टेम्परेचर रेंज ऑफ 15 डिग्री सेल्सिअस टू 35 डिग्री सेल्सिअस. म्हणजे मायक्रोब्स हे फक्त 15 डिग्री सेल्सिअस ते 35 डिग्री सेल्सिअस पर्यंतच वाढतात तापमानात. आणि फ्रीजमधलं तापमान 15 पेक्षा कमी असतं. फॉर स्टोरिंग इसेन्शियल पेरिशेबल फूड. पेरिशेबल म्हणजे पटकन खराब होणार अन्न. आयटम्स रेफ्रिजरेटर इज यूज इन ऑलमोस्ट एव्हरी होम. आलं लक्षात? त्यामुळे फ्रीज प्रत्येक घरात वापरतात. जर घरात फ्रीज नसेल तर आपण एक मडकं घ्यायचं, त्या मडक्याला कपडा गुंडाळायचा आणि त्याच्यामध्ये वस्तू ठेवायच्या, तरी तुमचा वस्तू चांगल्या राहतील. कारण तिथलं पण तापमान 15 डिग्रीच्या खाली होतं. फ्रीज नसेल तर वाईट मानून घेऊ नका. ब्रेड रायझेस ड्युरिंग बेकिंग. ब्रेड का वाढतो, फुगतो का बेकिंग करताना? तर ब्रेड इज प्रिपेअर्ड बाय ऍडिंग ईस्ट. ब्रेड हे ईस्ट ऍड केल्यामुळे तयार होतो. ईस्ट इज अ टाईप ऑफ फंगस आणि हे फंगस आहे. तुम्ही म्हणा अरे बापरे फंगस आहे. हो, फंगसच आहे. थर्ड, इट अंडरगोज प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन. आणि याच्यामध्ये काय होतं? फर्मेंटेशन होतं, कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो अँड देअर फॉर द ब्रेड रायझेस ड्युरिंग बेकिंग. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फॉडर इज सोक्ड इन वॉटर बिफोर ऑफरिंग टू कॅटल. बऱ्याच लोकांकडे गाया असतील की आंबवण देतात गायांना, त्याला फॉडर म्हणतात आणि ते आधी भिजवतात. त्याचं काय आंबवतात आधी, काय कारण आहे? टू फर्मेंट द फॉडर वॉटर इज ऍडेड. कारण ते फर्मेंट होण्यासाठी आधी पाणी टाकतात, म्हणजे ते आंबवण आंबतं. बाय द फर्मेंटेशन द व्हिटॅमिन कंटेंट रायझेस इन द फॉडर. जेव्हा हे फॉडर भिजतं, आंबवतं, आंबवण आंबतं, तेव्हा त्याच्यामधले विटॅमिन्स वाढतात. इट बिकम्स इझियर फॉर डायजेशन आणि त्याच्यामध्ये पचायला सोपं होतं. अँड कॅटल बिकम वेल नरिश आणि त्याच्यामुळे गाया कशा होतात? सुदृढ होतात, भक्कम होतात. सो फॉडर इज सोक्ड इन वॉटर बिफोर ऑफरिंग टू कॅटल. म्हणजे गुरांना, गायांना, म्हशींना, बैलांना अन्न देण्या अगोदर ते आंबवतात, पाणी घालतात, म्हणजे त्याच्यामुळे पोषण मूल्य वाढतं. ठीक आहे. आता आपण शेवटचा प्रश्न 7वा बघूयात. लास्ट क्वेश्चन बघूयात. वेन विल यू यूज अ सिम्पल मायक्रोस्कोप अँड वेन अ कंपाऊंड मायक्रोस्कोप? एक्सप्लेन इट डिटेल हाऊ यू विल यूज देम. तुम्ही सिम्पल मायक्रोस्कोप आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप कसा वापराल हे जरा सांगा. मी थोडक्यात उत्तर लिहिल्या, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आणखीन जास्त लिहू शकता. ओके. द कंपाऊंड मायक्रोस्कोप इज यूज फॉर ऑब्झर्विंग सेल्स. कशासाठी वापरतात? ऑब्झर्विंग सेलसाठी. An object on a glass slide magnified many times by the lenses of the microscope. Third, the simple microscope has only one level of magnification. And fourth आहे, a simple microscope works on the principle when an object is placed within its focus, virtual, erect and magnified image as form. अशा प्रकारे वापरला जातो. मी लिहिलेलं ते उत्तर लिहिल्यानंतर त्याची प्रोसेस एक वापरण्याची ती इथे पूर्ण एक्सप्लेन केलेली आहे. की जसं प्लेस अ मेम्ब्रेन ऑन अ ग्लास स्लाइड अँड पुट अ ड्रॉप ऑफ वॉटर ऑन इट. Take care of the membrane does not get folded while placing on the slide. Put a drop of a dilute solution of iodine or erogen over it and observe under 10x objective of the compound microscope. Don't forget to put the cover slip over the onion skin and the slide before placing it under the microscope. अशा प्रकारे आपण मायक्रोस्कोप खाली लक्ष देऊन कुठल्याही सेलचं निरीक्षण करू शकतो किंवा मायन्यूट पार्टिकल किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्सचं निरीक्षण करू शकतो. सो वी हॅव फिनिश्ड आवर एक्सरसाइज विथ ऑल द क्वेश्चन. वी हॅव सॉर्टेड इट. आपण सगळे प्रश्न उत्तर सोडवलेले आहेत. इफ यू हॅव एनी क्वेरी यू कॅन आस्क मी इन द कमेंट बॉक्स. सो स्टुडंट, इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज गिव्ह मी अ थम्स अप, लाईक अँड प्लीज सबस्क्राईब दिस चॅनल. नक्की सबस्क्राईब करा या चॅनलला. बाय बाय.